नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृतधारा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत शेळीपालनामध्ये कोणता हिरवा चारा लावणे खूप आवश्यक आहे आणि हिरवा चाऱ्याचं नियोजन कसं करायचं। कारण जे आपले शेळीपालक नवीन मित्र आहेत, जे शेळीपालनामध्ये येऊ इच्छितात, त्यांना बरेच प्रश्न असतात। हिरवा चारा कोणता द्यायचा, कोणत्या चाऱ्याचा कसा फायदा होतो हे माहिती नसतं त्यांना। तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजकाल आता आपण पाहतो भरपूर यूट्यूब चॅनल आहेत शेळीपालनावरती आणि त्याच्या हिरव्या चाऱ्यावरती। तर प्रत्येक यूट्यूब चॅनलमध्ये वेगळी माहिती आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा आहे। पण काय होतंय की जे लोक नवीन शेळीपालनामध्ये येतात, ही बरीच माहिती घेऊन त्याच्यानंतर थोडेसे त्यांना प्रश्न पडतात आणि ते बुचकळ्यात पडतात की बाबा नक्की कोणता हिरवा चारा लावणं आपल्याला फायदेशीर आहे आणि कोणत्या हिरव्या चाऱ्याचा चांगला आपल्याला रिझल्ट मिळेल। तर वेळ न घालवता आपण त्याच्यावरती पूर्ण सविस्तर चर्चा करूया। शेळीपालनामध्ये आता शेळी हा असा प्राणी आहे की ज्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा हिरवा चारा खायला खूप आवडतं। पण जेव्हा आपण बंदिस्त शेळीपालन करतो तेव्हा आपल्याला योग्य असं म्हणजे ज्यामध्ये आपल्याला बेनिफिट होईल, म्हणजे चारा योग्य प्रकारचा निघेल आणि त्या चाऱ्याचा शेळ्यांना खाल्ल्यानंतर चांगला फायदा होईल, अशा प्रकारचा चारा लावणं महत्त्वाचं आहे। तर त्यामध्ये आता शेळीपालनामध्ये बरेच लोक सांगतात तुम्ही तुती लावा, मेथी घास लावा, मका लावा, त्यानंतर सुबाबूळ, शेवरी, हादगा या प्रकारची झाडे लावा। चांगली आहे ती पण झाडे, पण ते तेवढं सगळं एवढं किचकट काम करणं खूप अवघड जातं दादा। त्यामुळं आपण शेळीपालनाचं जे हिरव्या चाऱ्याचं नियोजन आहे हे जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करूया आपल्या शेळीपालकांसाठी। तर शेळ्यांना हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचा चारा द्यायचा आहे। एक तर आहे एकदल प्रकारामधला आणि दुसरा आहे द्विदल प्रकारामध्ये। एकदल म्हणजे कोणता, जो की आहे तुमचा मेगा स्वीट, नेपियर, मक्का, की ज्यांचे आपण ज्या बियांचे दोन भाग करू शकत नाही, ज्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा कमी असते आणि कार्बोहायड्रेट जास्त असतं, अशा प्रकारचा चारा। कारण या चाऱ्यामधनं शेळ्यांना जी रोजच्या जीवनामध्ये जी एनर्जी लागणार आहे हालचाल करण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी, त्या एनर्जीची गरज याच्यातनं भागवली जाते। त्यामध्ये हा मल्टीकटचा जो ज्वारी वर्गातला चारा आहे तो एक अत्यंत उत्तम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 कटिंग आरामशीर मिळतात। हा तुम्ही समोर जो पाहताय हा मेगा स्वीटचा हिरवा चारा आहे, जो आम्ही शेळ्यांसाठी लागवड केलेला आहे। यामध्ये तुम्हाला हाईट पण उत्तम मिळते जर व्यवस्थित तुम्ही जर चाऱ्याचं नियोजन केलं तर, आणि 2 कटिंग आरामशीर तुम्ही घेऊ शकता। एकरी याच्यामध्ये 20 टन तुम्हाला चाऱ्याचं उत्पादन निघतं। दुसरा आहे मका। मक्याचं तेच आहे, फक्त आता मक्यामध्ये आणि ह्या कडवळमध्ये म्हणजे ही जी ज्वारीवर्गीय जी चारा आहे याच्यामध्ये फरक एवढाच राहतो की मक्याचा आपल्याला कॉस्टिंग जास्त जातं नियोजन करताना। मक्याचं बी प्लस तुम्हाला 3 महिने मक्याला जे वाढून मोठं करायचं, ज्याचं खत पाण्याचं नियोजन आहे, हे कॉस्टली जातं, जे की आपल्या मेगा स्वीट किंवा या मल्टीकट ज्वारीमध्ये कमी प्रमाणात लागतं। हा चारा आपल्याला 50 पैसे प्रति किलो पडतो जर आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये जर आपला लावला तर आणि मका जाते आपल्याला 3 ते 4 रुपये किलो। तर जो आपल्याला फायद्याचा आहे तो लावा। म्हणजे माझ्या दृष्टीने फक्त तुम्ही एक मेगा सीडचा प्लॉट करा, एक मकेचा प्लॉट करा आणि एक मेथी घासचा प्लॉट करा। यामध्ये तुम्हाला आहे ना प्रॉपर जे न्यूट्रिशन शेळ्यांना पाहिजे, एकदल आणि द्विदलचं दोन्ही मिळून जाईल। आणि तिसरा जो आहे तो आपला तुतीची लागवड, हे बी तेवढंच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे दादा। कारण यामध्ये तुतीमध्ये जे मिनरल्स व्हिटॅमिन्स मिळतात ते बाकी कोणत्या चाऱ्यामध्ये मिळत नाही। तर पूर्ण व्हिडिओचा जर आपण सारांश घेतला तर आपल्याला एकच कळतं की आपल्याला कोणताही एक प्रकारचा एकदल वर्गीय चारा लावायचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचं मल्टीकटचं नेपियर असेल किंवा मका असेल किंवा मल्टीकटिंगचं ज्वारी असेल, आणि द्विदलमध्ये मेथी घास लावा किंवा दशरथ घास लावा। जास्त किचकट भानगडीमध्ये पडू नका आणि कन्फ्यूज होऊ नका। जेवढं जास्त तुम्ही कराल तेवढं कमीच पडणार आहे, म्हणून जेवढं तुम्ही लिमिटेड ठेवणार आहे तेवढं तुमचा फोकस चांगला राहील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यावरती काम करता येईल। हेच त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे सांगण्याचं। तर हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्ही हे 2 प्रकारचे जर चारे लावले, जे की मी आता तुम्हाला सांगितले, मेथी घास आणि दशरथ घास, हे द्विदलमध्ये झालं।
आणि दुसऱ्या एकदलमध्ये तुमचं मक्का झालं आणि मेगा स्वीट किंवा कोणताही मल्टीकटचा ज्वारी वर्गातला चारा. तर हे सगळ्यात उत्तम चारा नियोजन होतं याच्यामध्ये. आणि 1 एकरामध्ये तुमच्या 50 शेळ्यांचा चारा अतिशय उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे येतो. यामध्ये जास्त असं कोणतं रॉकेट सायन्स नाही आहे आणि अवघडही नाही आहे. आणि बाकी जर तुम्ही म्हणाल तर बाकी दुसरा जो सुका चारा आहे, तर सुक्या चाऱ्यामध्ये कोणत्याही एक प्रकारचा तुम्ही सुका चारा ठेवू शकता. एकतर तुरीचं भुसकट किंवा हरभऱ्याचं भुसकट, ते महत्त्वाचं आहे. शेळीपालनामध्ये हिरवा चारा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा सुका चारा पण महत्त्वाचा आहे. सुक्या चाऱ्यावरती आपण एक वेगळा नवीन व्हिडिओ बनवू, त्यामध्ये तुम्हाला त्याची सविस्तर माहिती दिली जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद. थँक्यू.